नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये, जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येत असते घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स जी आपली रोजची अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात। आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच इंटरेस्टिंग आणि तितक्याच उपयुक्त टिप्स आपण पाहणार आहोत। चला तर थोडाही उशीर न करता आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आजची आपली पहिली टिप आहे पेनाच्या अशा झाकणाविषयी। तर पहा, आपल्याकडे बऱ्याच वेळ असं होतं की पेनाची बरीचशी झाकणं अशी शिल्लक असतात, त्याचा वापर नाही म्हणून आपण ती फेकून देतो। परंतु याच पेनाच्या झाकणापासून एक छान की होल्डर किंवा बऱ्याचशा वस्तू ऑर्गनाइज करण्यासाठी एक छान ऑर्गनायझर तुम्ही बनवू शकता। आणि त्यासाठी इथे मी एक डबल साइडेड टेप घेतलाय, त्याचा छोटासा एक तुकडा आपल्याला कट करायचा आहे। कट करून या पेनाच्या झाकणाला आपल्याला असा चिटकून घ्यायचा आहे। पेनाच्या या झाकणाला जिथे आपण डबल साइडेड टेप लावलाय त्यासोबतच आता पेनाचं हे झाकण आपल्याला एखाद्या दरवाजाला, आपल्या कपाटाला किंवा जिथे आपण अभ्यास करतो तिथे टेबलवरती किंवा आपल्या डेस्कवरती तुम्ही कुठेही हे असं चिटकून ठेवू शकता। तर या पेनापासून तुम्ही पाहाल की एक छान असं ऑर्गनायझर आपलं तयार झालंय, ज्याला तुम्ही तुमच्या रोजच्या चाव्या किंवा तुमचा चष्मा किंवा मास्क वगैरे अशा बऱ्याचशा वस्तू अडकून ठेवू शकता। तर अशा वेस्ट समजल्या जाणाऱ्या या पेनाच्या झाकणापासून तुम्ही सुद्धा हे ऑर्गनायझर एकदा नक्की बनवून पहा। बऱ्याच वेळ असं होतं की एखाद्या फाईलवरती किंवा वहीवरती आपण काही लिहित असतो, अशा वेळेस हवा आली किंवा फॅन वगैरे सुरू असेल तर फॅनच्या हवेमुळे दुसरं जे पान असतं ते सतत हवेने असं उडत राहतं, लिहिताना बराच वेळ ते आपल्याला डिस्टर्ब करतं। मग शिल्लक राहिलेली ही पानं उडू नये यासाठी पेनाचं हे जे झाकण आहे ते असंच पेनाला लावण्यापेक्षा किंवा हातात पकडून बसण्यापेक्षा तुम्ही असं शिल्लक राहिलेल्या पानांना ते लावून ठेवू शकता। त्यामुळे हवेमुळे आता ही शिल्लक राहिलेली पानं उडणार नाहीत, लिहिताना ते आपल्याला काही डिस्टर्ब करणार नाहीत। आपली पुढची ट्रिक आहे अशा पॉलिथिन बॅग विषयी। पहा, बऱ्याच वेळ होतं असं की मार्केटमधून भाजीपाला किंवा काही ग्रोसरी सामान आणत असताना ज्या पॉलिथिन बॅगमध्ये आपण आणलेलं असतं त्याला अगदी घट्ट अशी गाठ बसते, जी घरी आणल्यानंतर कट केल्याशिवाय काही उघडत नाही, इतकी घट्ट ती गाठ असते। सरळ आपण कात्रीने कट करून या पॉलिथिन बॅग आपण ओपन करतो, परंतु तुमच्याकडे असलेल्या या पॉलिथिन बॅगला जर घट्ट अशी गाठ बसली असेल तर ती उघडण्याची एक सोपी ट्रिक। तर जिथे ही नॉट लागलेली आहे त्याची एक साईड अशी बोटांमध्ये घेऊन आपल्याला अशी गुंडाळायची आहे, म्हणजे ती अगदी एका दोरीसारखी तयार होईल। आता ही जी गुंडाळलेली नॉट आहे ती आपल्याला अशी मागे ओढून घ्यायची आहे, जशी की मी तुम्हाला व्हिडिओत दाखवली आहे। तर तुम्ही पाहाल ही जी नॉट आहे जी अशी घट्ट आपण गुंडाळल्यामुळे सहज ती मागे सहज घसरते आणि त्यामुळे कितीही घट्ट ही नॉट जरी असली तर ती उघडते। मी सांगण्यापेक्षा या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सहज कळेल। तर ही अगदी छोटीशी बट तितकीच उपयोगाची ट्रिक तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। ही तुम्हाला कितपत उपयोगी ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आपली पुढची टिप आहे तांदळाविषयी। आपण बऱ्याचशा न्यूजमध्ये पाहिलंय, ऐकलंय आणि वाचलंय सुद्धा की आजकाल बऱ्याचशा भागांमध्ये नकली तांदळाचा पुरवठा हा केला जातोय। आता भेसळयुक्त तांदूळ म्हणजे काय, तर यामध्ये प्लास्टिकच्या तांदळाचा वापर केला जातो आणि ते आपल्या बऱ्याचशा भागांमध्ये याची विक्री सुद्धा केली जाते। आता ज्यांचे घरचे तांदूळ आहेत त्यांना तर काही शंकाच नाही, पण आपल्या घरातील येणारे हे तांदूळ हे प्युअर आहेत का, म्हणजे यामध्ये प्लास्टिकचे तांदूळ तर मिक्स नाहीत ना, हे कसं ओळखायचं, तर त्याच्या सोप्या ट्रिक्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी आपल्याला एका ग्लासमध्ये घ्यायचं आहे पाणी। या ग्लासमध्ये आपल्या घरातील जे तांदूळ आहे ते तांदूळ मिक्स करायचे आहेत। तांदूळ मिक्स केल्यानंतर सगळ्यात आधी चमच्याच्या मदतीने या पाण्यामध्ये तांदूळ छान 1 ते 2 मिनिटं आपल्याला असे मिक्स करून घ्यायचे आहेत। यामुळे होईल काय, जर यामध्ये प्लास्टिकचे तांदूळ असतील तर प्लास्टिकचे तांदूळ जे अगदी वजनाने हलके असतात ते पाण्यामध्ये तरंगायला लागतील, आणि हे जर आपले नॉर्मल तांदूळ असतील तर जसं आपण पाहतो की कुकर वगैरे लावताना तांदूळ स्वच्छ धुताना ते असे तळाशी जमा होतात, म्हणजेच हे अगदी प्युअर तांदूळ आहे। तुमच्या तांदळामध्ये जर प्लास्टिकचे तांदूळ मिक्स असतील तर ते असे पाण्यात तरंगतील, आणि जर भेसळयुक्त नसतील तर ते तळाशी असे जमा होतील। त्याचबरोबर तांदळाचं टेक्स्चर किंवा तांदूळ स्वच्छ धुताना बऱ्यापैकी आपल्याकडच्या तांदळाचं असं पांढरं पाणी सुद्धा निघतं। तर या एका ट्रिकने सुद्धा तुम्ही तांदूळ हे प्युअर आहेत की नाही हे चेक करू शकता। त्याचबरोबर आणखीन एक ट्रिक म्हणजे घरात जे तांदूळ आहेत ते आपल्याला गरम करून पाहिजेत। त्यासाठी पहा, इथे
एखादी कढई किंवा तवा आपल्याला गरम करायचा आहे आणि या गरम तव्यावरती अगदी एक मूठभर किंवा एक छोटीशी वाटी आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचं आहे. गरम तव्यावरती अशा प्रकारे तांदूळ टाकल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती की प्लॅस्टिक जर गरम झालं तर ते वितळतं आणि भांड्याला ते चिटकू लागतं. आता आपण तव्यावरती टाकलेल्या या तांदळामध्ये जर प्लॅस्टिकचे कण असतील तर ते सुद्धा तव्याला चिटकू लागतील. त्यामुळे सतत चमच्याने ते तांदूळ असे ढवळत राहायचे आणि चेक करायचं आहे, जर तांदूळ तव्याला चिटकलेले नाही तर याचाच अर्थ आपले तांदूळ भेसळयुक्त नाहीत, ते अगदी प्युअर आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता या चमच्याला किंवा तव्याला कुठेही तांदूळ आपले चिटकलेले नाहीत, याचाच अर्थ यामध्ये कुठेही प्लॅस्टिकचे तांदूळ हे मिसळलेले नाही. या आधीसुद्धा एका व्हिडिओमध्ये तांदळामध्ये प्लॅस्टिकचे दाणे तर नाही ना हे ओळखण्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती, ज्यामध्ये आपल्याला हे तांदळाचे जे कण आहेत गॅसच्या बर्नरवरती ठेवून ते आपल्याला काही मिनटं असे भाजून घ्यायचे आहेत. काही मिनटं गरम गॅसवरती हे भाजून घेतल्यानंतर गॅसचा बर्नर पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आहे. थंड झाल्यानंतर हे जे तांदळाचे कण आहेत ते आपल्याला हातामध्ये घेऊन असे फोडून पाहायचेत. आता यामध्ये जे तांदूळ आहेत अगदी प्युअर आहेत हे आपण कसं ओळखलंय, तर 2 बोटांमध्ये घेताच तुम्ही पाहताय या तांदळाचे तुकडेही होत आहेत, त्याची अशी बारीक पावडर किंवा राख तयार होतीये, याचाच अर्थ हे तांदूळ अगदी प्युअर आहेत. आता यामध्ये जर प्लॅस्टिकचे कण असतील तर ते असे बारीक पावडरमध्ये तयार होणार नाही किंवा त्याचे 2 तुकडे तयार होणार नाहीत, ते अगदी कडक होतील, बर्नरला चिकटतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या कुठल्याही एका प्रकारे घरातील तांदूळ हे प्युअर आहेत की यामध्ये भेसळ आहे हे तुम्ही सहज ओळखू शकता. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की आपल्या आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या टिप्स नेहमीप्रमाणे तुम्हाला नक्कीच उपयोगाच्या वाटल्या असतील. तर यातली कुठली टिप तुमच्यासाठी नवीन आणि उपयोगाची ठरली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.